दुकानाचे मालक पाहिजेत. कपकी दुकानाचे मालक होय. हा का बाई. आमचे शंकरराव जरा बाहेर गेलेत. येतीलच आता आमचे शंकरराव. तुझ्या शंकराला शंकरराव म्हणते ते पण आमचे. कोण आहेस ग तू? मी प्रिया. प्रिया जामसंडेकर. मुक्काम पोस्ट जामसंडे. जामसंडे नाकाच्या थोडं पुढे गेलं 4 पावलं की मारुतीचं मंदिर लागतं तिकडे. चिपरे कोण आहेस तू? म्हणजे हित्त काय करतीस? आमच्या शंकररावांची मी मामे बहीण आहे. बहीण आहे ग, बहीण आहे. मामे बहीण आहे ग, मामे बहीण आहे. बहीण महत्वाचं नाही आहे, मामे बहीण महत्वाचं आहे. मामे बहीण आहे. माझ्या आत्याचंच दुकान आहे. म्हणजे आमचंच दुकान आहे. बोला ना काय पाहिजे? ही लिस्ट आहे सामानाची. पट्टीशी सामान दे. आत्याबाई बाहेर ये की जरा. आले कस्टमर आले, सामान घ्या. संपली तुझी आई. हीच आहे. हे बाशीतली आहे होय. ही आणि काय नवीन? आत्याबाई तेवढे ते सामानाची लिस्ट आहे, तेवढं सामान द्या. केवढा? 1 मिनिट. काय तू आणि आत्या का म्हणाली ग मला? ही तुम्हाला आत्या म्हणले म्हणून मी बी आत्या म्हणले. होय का? ती माझ्या नात्यातली आहे. तू कोणीस माझी मावशी म्हण नेहमी म्हणतीस तशी आली मोठी आत्या म्हणणारी. मावशी आत्याबाई यांची काय उधारी वगैरे नाही ना आपल्या? लय शाने आहेस वय. उद्धारी बिदारी ठेवत नसतोय आम्ही. मावशी सांगा की हिला. नाही थांब, एवढं काय पडती तू? मग ती नाही उधारी बिदारी नाही, नेहमीची गिरायक आहे आपली. हा नाही आपलं विचारलं. आमची अण्णा बोलतात काय? कल दूंगा लिख के रखना. अरे काय गाव सोडून चाललो का? 10 रुपयासाठी कुठे भांडतो? दिन नाही तू नंतर. अशा गिरायकांपासून लांबच राहायचं असतं म्हणून आपलं बोलले मी. असे कोण आहे तो हिची अण्णा? गावाकडे छोटं किराणा मालाचं दुकान आहे. दुकान छोटस आहे पण हिचं थोबाडलाही मोठस आहे. नाही तसं नाही, चुरू चुरू बोलती थोडीशी. नाही ग, लई गुणाची आहे पोर माझी. केवढा हिशोब करते माहिती का गावाकडं. बापाला केवढा हातभार लावती. होय. नवऱ्याच्या घरी गेल्यावर नवऱ्याला पण असाच हातभार लावल ती. जा बाई आत्या. चॉकलेट चोरती. थोत्तर तोंडे. चोरत नाही, घेती म्हणून घेती. विचारलं का आम्हाला घ्यायती म्हणून? आमच्या शंकराचं दुकान आहे, आम्ही विचारत नसतो. रोजच घेतो अशी चॉकलेट. काय ग माय सांग रे, एवढा भोळा सांब आहे त्याला असं रोज लुटीता का? नाही हो मावशी, रोज नाही लुटी. 4 चॉकलेट काढता. रोज काढले तर किती पैसे होतील ग? गपे शिवले. ए प्रिये काय ग? प्रिय काय झालंय? काय झालंय? शंकरराव. शंकरराव म्हणायचं नाही मला. का? दादा म्हणायचं मला. भाव आहे मी तिचा. भाव आहे. दादा आला. बघितलं का आत्या? दादा म्हणायला लावते ती. नाही. आता लहानपणापासून शंकरराव शंकरराव शंकररावच बोलते की मी. आय हिला सांग मला का भाव म्हणायचं, कळलं का? शंकरराव नाही म्हणायचं. बहीण आहे माझी. गपरा एकदम काय बोल नगस. काय झालंय काय नेमकं? तुमची पाहुणे आहे का नाही? आम्हाला चोरटी म्हणती. नाही हे तिला चॉकलेट चोरती इथनं आणि पैसे पण देत नाही. हे चुकून म्हणले असं लागेल. शंकर्या माझ्या डोळ्यासमोर चोरली तिनं. मावशे चोरली नाही, घेतली म्हणून घेतली. हात टाकून. आय त्याचं काय झालंय तुला सांगतो. बघ हे बघ, मला माहित आहे तिनं काय घेतली असत्याल. हे गिरायकान जास्तीचं सामान घेतलं का नाही तर मी 2-4 चॉकलेट देतो अशी फुकट. का आता शंकर्या असं नाही करू शंकरराव. अशीच फुकट देऊ नुकसान होतं बघा. आमचे अण्णा नेहमी बोलतात व्यवसायात ना एक पैशाचा हिशोब ठेवायचा. अजिबात 1 रुपया सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे. काय काट कसरी पोरगी आहे का माझी.
आत्या तुम्ही बोलता ना हा. शंकर इतकं काम करतो पण पैका काय भेटत नाही माहित आता मला सांगा हे असं 4 रुपयाचं नुकसान झाल्यावरती कसं प्रॉफिट व्हायचा सांगते ना आता आपल्याकडे क्वालिटीचा माल भेटतो म्हणून कस्टमर येतात की नाही आपल्याकडे आपल्याला हे असे फुकटचे फुकटे नकोच आहे ज्यांना गरज आहे ते येतील ना बरोबर हा. है की नाही अशी कॉम्प्लिमेंटरी द्यायची काय गरज आहे आपल्याला बरोबर आहे. ना हे बघ ए प्रिये धंद्यात असा हेमटेपणा करून चालत नाही. असत्यात काय काय गिरायक जवळची असत्यात काय काय गिरायकांच्या बरं घरचे संबंध. एवढंच आहे तर तात्याला येऊन सांग की सांगू गप्पच आता चल ग शिवले गप्पी. आपण आहे का नाही दुसऱ्या दुकानात जाऊ या दुकानात नवीन अकाउंटंट रुजू झालाय गावातलंही दुकान आहेत मुक्कर दुकान आहेत ते चिंतामण शेठ आहेत ना ते तर गिरायकाला रोज चाय बी पाहिजे त्यात जा ना त्या चिंतामण शेटकडे इकडे काय आली आय ओळखीची म्हणून काय पण बोलशील का ग आय अजून तर काय बी बोललं नाही मी बोलायला लावू नका मला मावशी सांगून ठेवते नाही, काय बोलणार आहेस? गेल्या महिन्यात गहू घेतला होता तुमच्याकडनं हा. केवढ्याला सोंडे लागले त्याला सांगायला आलोय होतं तुम्हासनी आम्ही यायचं होतं मग कुणाची वाट बघत होतीस साबुदाण्याचं सांग की साबुदाण्याचं अंगाशी काय साबुदाणे परवा आम्ही तुमच्या दुकानातला घेतलेला साबुदाणा भिजत घातला हा. पर पिट्टी झाली त्याची पिट्टी हा. साबुदाण्याची पेज म्हणून प्यायलो आम्ही तो जर टर्रारून फुगलेला साबुदाणा तुमच्या थोबडा मारला असता ना तर गावात नाचक्की झाली असती मग मारायचं होतं की थोबाडावर कुणाची वाट बघत होतीस मावशे कसं दिसल ना फुगेल साबुदाणा वडा थांबा लगेच काय सुरू होता थांबा की 5 मिनिटं. शिवले टिटवे थोबाड रंगवीन तुझं कशी बी असली ना तरी आय आहे माझी. हा कशी बी असली म्हणजे काय कशी बी असली म्हणजे काय आय आहे माझी. आय हाय म्हणून सारखी तिचीच बाजू घेते ते आम्ही कोण नाही काय हा मम्मी भाची आहे तिची तू कोण आहेस ग मी कोण आहे कळल तुला नंतर मी कोण आहे ते जेव्हा कळल का नाही तेव्हा तू आणि तुझा तो अण्णा हित दुकानात पाऊल ठेवायचं नाही ते कुशी बोलती बापाचं गाव आहे का ग धमका कोणाला देतीस कोणाला तुझा तो तात्या आणि ह्याचा नाना गळ्या घालून फिरतात गावामध्ये म्हणून काय पण ऐकून घेणार नाही काय पण ऐकून घेणार नाही म्हणजे लई आईवरच गेलीस ग आई कशाला काढली माझी आई कशाला काढली तुझ्या मध्ये पाय पडतो गपकी तुझ्या पाय का पडतो गप्प? गपकी आत्ताच मी गप्प बसले ना शंकर्या तुम्हाला नंतर मी हे सगळं ऐकून घ्यायला लागल 1 मिनिट नंतर ऐकून घ्यायला लागल म्हणजे काय ग नंतरच सांगितलं नाही वय शंकर्या घरी येणार आहे ते अय शंकर्या आई. सांगून टाक हे घरी येणार होय सांगून टाक ही घरी काय येणार आहे सांग की हिम्मत आहे तर सांग की काय सांग चहा प्यायला येईल कधीतरी नंतर ते नंतरचा आहे तुला मी नंतर सांगतो. शंकर्या सांग की काय गप्पी गप्पी माझी काय चूक आहे वय किती चुरू चुरू बोलते ती मला किती तावातावानी येते ती माझ्या अंगावर काय अंगावर येते ही पोरगी थांबा भांडू नका थांबा तू माझ्या आत्याला काही बोलली ना तर मग बघ मग थुतार तोंडे इकडे ये नाही तुझ्या झिंज्या उपटल्यानं नाव नाही लावणार शिवली गप. तू झिंजा उपटणार आहे होय माझ्या उपटीन आली इकडं काय काय करशील हात तर लावून दाखव मला गप लावला हात कसा लावला मला असं मला हात लावू नको सांगते मी मला हात लावू नको पाय लावला मी पण पाय- काय लगा कोंबडा आले ते आयुष्यात माझ्या हा कोंबडा आहे वय खुराड्यातल्या भांडतायचा लगेच सगळं सामान पडलं माझं ए शाने आता नाही वय दुकानातलं नुकसान होत आता गप्रा. उचकट की थोबा खोबडं लाल चोचे पुढं करती भावाने लय उतालाय वय भांडायला हे तर माझी परिस्थिती भर तू भर शितली भर की आपण भरू राहू दे आता जा तिथं सगळं पाडलं आणि आता आली साफसफाई करायला मोठी कुणाला मारलंस ग माझ्या पोरासाठी बघितलेली पोरगी आहे ती बाई होणारी सून आहे ती अयो तिला घर करते पाणी देऊ का व्हायचं गप तू का उगा नाटकी करते ती किराण्याच्या दुकानात असते तुंदीर किराण्याच्या दुकानात असते तुंदीर शंकररावांची लगीन करून लगेच गाठेल मी मंदिर जरा करते का लगेच गिळाला फिरू नको मोठी करायचं अजून लगीन एवढं नको
आय तू आहे का नाही पहिलं घरी जा. तुला माझी आण आहे हे बघ. मी काय घरी जाऊ आय आय हे बघ लोक बघतात ते आय तमाशा झालाय गावात हे बघ थांबून थांबून आता बघते. कळलं तुला लोक बघतात तू आहे. आय काय काय आय तुला आण आहे माझी तू पहिले घरी जा. शंकरराव हे नाही का नाही घरी घेऊन जा आणि खरंच कुराड्यात ठेव. अय. शंकरराव करते दहाया सांगितलंय मला भाऊ म्हणायचं. राखी बांधायची मला इथं आता रक्षाबंधनला कळलं का गप्रा. आय हिला घेऊन जा तुला आण आहे माझी आय. तू आण घातलीस म्हणून चालली हा? पण या फुकटीला जर का सामान दिलंस तर बघ याद राग आधीच सांगते. नाही. नकोच आहे तुमच्या दुकानातलं सामान मला नकोच घेऊ मला कोणी खबरदार काय केलीये. कळलं का बाय तू काय ह्याचं मनावर घेऊ नकोस ते काय माझ्या शब्द बाहेर नाही तूच होणार आहेस माझी सून. परत जर हे बांबूचं झाड हित दुकानात दिसलं का नाही तू हाय आणि मी हाय. कुठलं बांबूचं झाड. ही तुझ्या शेंड्या नाकाची बहीण आहे ना मामी बहीण हिचं परत दिसली का नाही अशी आडवी पाडीन ना तिला उत्तम मी डोकं फिरलाय माझं शंकर्या. शांत तुझ्या आईला सांग शितली आहे का नाही शितली आहे का नाही डिस्ट्रिक्ट लेवलची फुटबॉल चॅम्पियन आहे आहे की? तो फुटबॉल घेईन आणि तुझ्या आईला शिकले नमस्कार सांगायचा आलाय बेकार हाय शितली चल गा शितले 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 माझं काय नाही शितले माझं बापरे तिचं लग्न आधीच मॅच सुरू झाली त्या घरात मज्जा येणार आहे नंतर. मग 4 चॉकलेट घेत्या भरणीच घेऊन जाते.